मग तुमचं इकडे काम काय हे पहिलं बोला. येऊ नको का? नको यायला मामांनी. काय काम आहे बुवा? काय काम म्हणजे सांगा ना तुम्ही काय काम तुमचं? इथं नको यायला का? नाही नाही इथं नको या म्हणजे तुम्ही रोज उठले का चालले रस्ता बघायला ही कुठली पद्धत? मग नाही बघायला पाहिजे. नाही पाहिलं पाहिजे. काम दर्जेदार नसेल तर पाहिलं पाहिजे. काम दर्जेदार चाललंय तरी आपण बोलायचे आता म्हणजे काय चाललंय? 3 दिवस त्याशी मी फोन केला तुम्हाला. कुठेही शूटिंग करत राहता. एक तर तुम्ही आमची परवानगी घेऊन गावात येत जायचं बाईट करी जायची. आता याचो आलो मी. म्हणजे काय असं नियम आहे का? हा नियमच आहे. पेशामध्ये नियमच आहे. काय आम्ही ग्रामपंचायतीचा ठरावच केलेला आहे की बाईट घेत असताना पेशाची परवानगी घेतल्याशिवाय करायची नाही. उलट उठलं का चाललं आपल्या इकडे. बर मग आता समजा आलो मग आता काय होईल? व्हायचं काहीच म्हणणं नाही. मग पण रोज काय कोणता काय रोज येऊ आम्ही काय तुमची काय हरकत नाही. आमची काय हरकत. मग तुम्ही कसं रस्त्याच्या बाईटी करता एवढं दर्जेदार काम चालू असताना? म्हणजे काय काम म्हणजे आता तुम्ही पाहिलं नाही काय 33 फूट रुंदीचा रस्ता आहे. त्याला बाबा कुठं असं हे नसेल तर मग बोला ना तुम्ही. तुम्हाला माहिती आहे काम सगळं? हो मग माहिती असल्याशिवाय मी त्याच्या बोलतो का? मग एस्टिमेट माहिती? हा माहिती आहे. किती रुपयाचं काम आहे? हे एकूण काम आहे 1.5 कोटी रुपयाचं. कुठून कुठं? असं 3 पीस आहे त्याचं. एकच पीस नाही हे 3 पीस आहेत. सांगा ना. आपण घाटघर फाटा ते नाणेघाट हा 3.5 किलोमीटर लांबीचा रस्ता. या रस्त्याला आपण 3 ठेकेदार नेमले. त्या 3ही ठेकेदारांनी बाबा ज्याच्या त्याच्या परीने काम चालले. पण काम दर्जेदार आहे ना. आमचं सुद्धा लक्ष म्हणजे तुम्हीच म्हणजे असं नाही ना. त्याचं बोलूया. 3.5 किलोमीटरचं काम आहे. 3 ठेकेदार आहे. कोण कोण आहेत? तो आवटे आहे, तो जाधव आहे ना, एक तो ह्यो आपला वाबळे. काय तुमचं काय बोलणं झालं त्यांच्याशी? नाही बोलणं कोणाशी झालं नाही माझं. पण मी स्वतः या कामावर येतोय म्हणजे मी स्वतः फार पूर्ण राऊंड मारलेले. उलट त्यांनाच मी म्हणलं बाबा चांगली खडी वापरा. म्हणजे एवढा रुंदीचा रस्ता चाललाय. बरं हे चालत असताना म्हणजे त्यांनी असं कुठे चुकीचं केलं नाही ना. तर चुकीचं असतं तर मी म्हणलं असतं याचं चुकीचं काम आहे. तुम्ही काय म्हणले? खडी काय म्हणले? नाही खडी सुद्धा दर्जेदारच आहे ना. तुम्ही काय म्हणले? खडी नीट वापरा. हा मग मी त्याला बोललोच ना. मग मला फक्त खडी नीट वापरली पाहिजे बाबा. हे पर्यटनाचा रस्ते ह्या रस्त्याला बाबा कुठेही बी म्हणजे अशी कच्ची बिच्ची खडी वापरू नका. म्हणजे ते वापरत होते का? नाही वापरायला त्यांनी वापरलीच नाही तर वापरायचा प्रश्न कुठे आला? वापरू नका हे त्यांना सल्ला देऊन टाकले. म्हणजे वापरली नाही तरी पण तुम्ही म्हणले वापरू नका. हा यावर आहे ना. मग त्यांनी जर वापरली तर मग त्यांचं काय परत उस्तार आहे याचं काम. मग 3 पीस मध्ये काम होते. 3 पीस मध्ये किती रुपयाचे टोटल पाहिलं? अरे 3.5. तसं नाही एकदम त्याला निधी दिला मग त्याच्यात त्यांनी ते विभागणी करून घेतलेले. काम कसं करायचं? काम मला दर्जेदार झालं पाहिजे याची बोलली त्यांना. मला माहिती आहे ना काम कसं आहे. GSW करायचं असतं ना. हा बरोबर आहे ना. ते काय म्हणते त्याला? GSW म्हणजे काय? काय काय GSW म्हणजे काय? काय GSW म्हणजे काय? काय काय म्हणजे कसं काय? मला माहिती आहे सगळं. हा माहिती असल्याशिवाय बोलतो. काय करायचं GSW म्हणजे? काय करायचं म्हणजे बाबा त्याची रुंदी करायची. त्याला म्हणजे ते गटर बिटर साईडला पाहिजे. त्या खडी कलेक्शन त्याच्यावर डांबराचं थर 11 मोऱ्या आहे रस्त्याला. हे असं नका सांगू. GSW म्हणजे काय सांगा नीट. GSWचा प्रश्नच काय आलाय. आम्ही ते दिलंय त्याप्रमाणे ते करतात. GSW म्हणजे काय? GSWचं नाही मला माहिती. चला मग आता हे तो जीवन म्हणजे काय? काहीतरी आपलं उठलं. मी रोज ऐकतोय संदीप गेला. तुम्हाला जे वाईट काम आहे ते बाकी तुम्हाला पसंत होते. बस ह्यात आहे नाणे आमच्या समजा चला त्या सांगड्यांनी तिथे एवढं म्हणजे बेकायदेशीर काम केले. करू आपण त्याची बातमी. त्याची जाटाची बातम्या करता तुम्ही. इतरांना सांगा मला नका सांगू. बातम्या नाही तुम्ही नाही बातम्या करती. तुम्ही काय करता हे मला माहिती. आता मी मला वाईट बोलायला लावू नका. नाही मला नाही पटायची. सांगा ना मग काय केलं म्हणजे रोज उठलं का चाललं हा आला तो आला. ठीक आहे मुद्द्याचं बोलूया. ठीक आहे काय मुद्द्याचं बोल. जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? काय हे आपलं बोलतंय. G2 म्हणजे काय सांगा. G2 नाही मला नाही चल काय नाही सांगायचं. मग हे काम कसं करायचं हे तरी सांगा. आमचं काय चुकलं? आमचं काम कसं आहे हो. मी म्हणतो मी आम्हाला गावाला मान्य. चला इथून सुरुवात. तुम्ही म्हणजे गाव आहे का? हा आम्ही म्हणजे गावचे. कसं काय तुम्ही अगोदर म्हणताय का आमच्या गावात ग्रामसभेने ठराव केलाय तर इथं ग्रामसभेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बाईट करायची नाही. असं कोणत्या कायद्यात लिहिलं आहे ना कायद्यात आमच्या म्हणून तर मी म्हणतोय आहे ना कायदा. असं कायदा तरी सांगा. दाखवतो ना. आपलं काही यायचं नाही का तुमच्या गावात? नाही आलं तरी चालतील. नाही असं कसं नाही. आम्ही समजा इथं यायचं का नाही असं 50 वेळा याचे प्रकार हे चालत नाही. तुम्हाला काय ठेकेदारांनी पाठवले का? अजिबात नाही. तो माझा एकही ठेकेदार माझ्या समोर आला नाही. हा नाही इथं एकही बी. हे काय कधी माझं तुम्ही कसं काय आले इथं? आमची साईट इथपर्यंत म्हणे आम्ही साईटवर येणार. इथं कसं काय? आम्ही इथं असताना
गाडीत आले मग तुम्ही आले तेव्हा माझी मागच्या वेळी 7व्या नंबरची बाईट सोडली का नाही त्याची ती सोडा ना तुम्ही. काही विषय सगळी सोडू आम्हाला तेवढं लागत. वाढणार आहे. हा. एका मागे एक बाईट येणार आहे. आम्हाला ऐका तुम्ही काय आले संघ एकत्र आले ही का? साईट माझी आहे ह्या साईट माझं नाही नाही व्हिडिओ काढायला आली का? काम करायला तुम्ही आमचा व्हिडिओ काढता तुम्ही आम्हाला तुमच्याकडे पाहिजे तुमचं काय चालतं आम्हाला पण पाहिजे आम्हाला सुद्धा माहित आहे ना तुम्ही काय करता. मी चॅनल कर मग चॅनल वाले नाहीत का मग मी आणायचं करा म्हणलं मग. कारण मग म्हणजे आमचं काय काय तरी म्हणणं आपलं नाही. सांगताय. 6 नंबर बाईट सोडले 7 नंबरची का 7 सोडली नंबर सोडतो 8 नंबर सोडतो आता किती नंबर चालू आहे? चिन्ह बी तर दहावी असेल नाही हो, 12 आहे नीट बघा. मग तुम्ही 12 सोडले तर 13 7 येईल 14 येईल 1 बाय 1 सगळे येणार आहे. बरोबर मग तुम्ही 7 नंबरची सोडली का नाही तुम्हाला सात पूर्ण नाही, साईट सात नाही, सगळे येणार आहे. मग ती कुठे आहे 7 नंबर येईल येईल येईल. सोडली बोला त्याचा काही विषय डिलीट मारून सोडू नका जे घेतलंय ते सोडा. बोला काय जे काही विषय आहेत ना ते डिलीट मारून सोडू नका जी सुरुवातीपासून 25 मिनिटाची बाईट चालली होती तुम्हाला जेवढ्या किचो फिरवले तेवढी बाईट तुम्ही फक्त सोडायची सोडणार काय काळजी करू मग नका. तुम्ही सहा अनकट नंबर- होते अनकट तुम्ही आम्हाला सांगू 6 नका. नंबर सोडली चला. 8 नंबर सोडली 10 अरे नंबर बाबा सोडली, करणार आहे, येणार आहे ना. सोडा. आता किती चालली 12 सोड. हो मग 7 नंबर का नाही सोडली 6 सोडली 10 9 सोडली तुम्हाला 7 माहिती नंबर आहे, सोडा सातवी, तुम्ही आठवी. 7 नंबर आहे मला माहिती आहे ना 6 सोडली हे 7 हे ठेकेदार हे सगळं आता हे गावकऱ्याची काही लोक आहेत ही सगळी एकत्र आलेली आहे. हे सगळे हे बघताय बघा तो एक पोरगा आहे तिकडं तो एक व्हिडिओ काढतोय. हे गावकरी आधी आले होते आधी आपले सगळं वाद घालायला का बाबा तुम्ही काय येता गावामध्ये तर माझं तरी कळतं बघा तिकडे एक तरुण आहे तो सुद्धा करतोय. अरे बाबा आम्ही तो काय आमच्यासाठी नाही करत मित्रा काढा ठीक आहे हे बघा. आणि हे नेते आहेत हे वारंवार काय म्हणतात काही बी आरोप वगैरे चालू असते यांचे. बोला सांगा जीवनची टूक आहे. मला नाही सांगायचं मी सांगितलं नाही सांगायचं हा? नाही सांगायचं परंतु इथं जे काम चाललंय ना म्हणजे मनासारखं जर काम चालत नाही तुम्ही बघाच येऊन काढ्या काय म्हणण्यासारखं बाई कसं काय माहिती ते तर कळलं पाहिजे. काय करायची आता हे दिसत नाही का तुम्हाला कसं करायचं ते हा. काय आहे आपलं काय ज्याच्यावर ज्याच्या प्रश्नावर लढलं पाहिजे ते प्रश्न सोडून दिले अहो, बोला आणि ना हे- तुम्ही. काय बोलूत राहावं आता इथं सांगा ना लोकांना ते कसं काम करायचं. हा? नाही, होणार काम होणारच आहे त्याच्या बापाकडून करून गेली इतकी ताकद आहे आपल्याकडे अहो, पण ते काम कसं करायचं ते तर माहिती चालेल आहे का? चालेल त्याचं चालेल कसं करायचं ते आम्ही पाहू मग कसं गेलं तरी चालेल. हा चालेल चालेल मला तुमचे पैसे आहेत का सरकारचे पैसे? सरकारचे पैसे तर आमच्या कुठे बापाचे आहेत आम्ही कुठे म्हणतो आमचे तुम्ही काय बाबा आम्हाला इथं अडथळा आणताय? नाही नाही अडताला म्हणजे उठलं का सारखा उठलं का चाललं हा? हे मी सगळ्यांना काम लावलेलं आहे. हे हे कोण आहे तुमचे जोडीदार आहे का? गावातलीच आहेत, असू दे जोडी अरे मग जोडीदार आहे का बाई? तुम्ही 4 जण मी गाव आहे का? हा आहे गाव चला गावात तुम्हाला पाहायचं असेल तर चला गावात गावात पाहायला. येऊ थांबा. चला गावात चला ना पुढे पुढे चालत जाऊ चला. काय काय आपलं म्हणणं बोलता? चला ना. काय बोलायचं नाही आम्हाला अहो, काय चुकीचं काम आहे ते दाखवतो. चला तुम्ही आम्ही करतो. काही चुकीचं नाही तुम्हाला म्हणले ना का काय काय तुम्हाला दिसत नाही का? चला ना आपण जाऊ काय ते. चला, 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 काय चला, म्हणता तुम्ही? चला. चला. चुकीचं काम आहे काय आता काय काय बाबा केलं पाहिजे सांगा ना. बोला. सांग सांग तूच मला चुकीचं कुठे ते तरी आता मला तर तुम्ही सांगा ना तुम्हाला सगळं इस्टिमेट माहिती. या रस्त्याला 11 मोऱ्या आपण धरल्या किती धरल्या आता त्या स्टॉप पासून 11 मोऱ्या इथं एकच सिंगल मोरी होती मी त्याला डबल टाकायला लावली खाली उतरून बघ जरा खाली उतरून बघा तुम्ही चला चला पुढे चला हा दिसते ती कॅमेरा बंद नाही, गेली. नाही, बघा ना दिसत. अहो घेते कॅमेरा बंद. काय हे आपलं बोलतंय काय काय बोलतोय ज्या चुकीचं आहे त्याला म्हणजे मी चुकीच्याला चुकच म्हणणारा माणूस आहे हा. तरी आपलं काहीतरी बर चला. हे बघ खडी टाकून त्याच्यावर इतका निबार मुरुम टाकायला लावलाय हा मुरुम बाई वाका हा वाक वाक मित्रांनो हे बघा हा. खडी आणि हा मुरुम साहेबांच्या डोळ्यामध्ये गेला मुरुम. हा. साहेब ही खडी दाखव ना त्या मुरुम मध्ये अहो ही खडी आता नीट नवीन आणली ना. म्हणजे नवीन आणली. वाचा गेल्या म्हणून. नाही नाही बातमी गेली म्हणून नाही अजिबात नाही बातमी गेली म्हणून नाही हे चुकीचं आहे खडीचे गंज आहे तिथं ये इकडं बातमी गेली काय आपलं चुकीचं चला बोलू नका चला तुम्ही. बरी अहो तुमची क्वालिटी दाखवितो तुम्हाला. दाखवा. या इकडे थोडी माहिती असली असती दाखवत नाही. थोडी माती. ठेकेदाराचा तुमचा काही संबंध आहे साहेब? त्याला उडतो ठेकेदार मला ठेकेदाराचं घेणं काय नाही अडचणी मग नक्की? ठेकेदार हे बघा हे बघा कॅमेरामन इकडे दाखवा. ठेकेदाराचं मला घेणं नाही मी ठेकेदाराचं ही म्हणतो का? quality. नाही 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 मला जे नाही मला नाही हे बघा. सांगायचं. बघा तुम्ही एकच आहे. मी सुद्धा काय लिहिलं. अहो एकच आहे एकच आहे असंच असंच पाहिजे का? हा, असं पाहिजे, राहू दे. हे तुमच्यासाठी नाही साहेब हे पैसे आम्ही म्हणतो ना कुठं माझ्यासाठी मी ते आधी सांगितलं ना आमचं तुम्ही का मांडताय? नाही 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 जे चाललंय ना तुमचं रोज उठले का चाललंय मग उठले काय का चाललंय. काय अडचण आहे का तुम्हाला?
तुम्हाला काय त्रास होतोय का? मला नाही त्रास व्हायचा. मग तुम्ही काय आता डोक्याला ही मारलं? सगळी गँग पाठवली काय बा तुम्हाला ठेकेदारी नाही, पाठवलं का? नाही, नाही, हे इथंच राहणार आहे इथं. हो. नाही 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 नाही, चालेल चालेल. नाही नाही तुम्ही लय तयारीने आलो. नाही नाही, तयारीनं नाही. तुम्ही अहो चुकीचं त्या दिवशी बोलताय. एक जण आला आम्हाला मेहनत करायला तुम्ही फोन करत होते मला सांगता नाही नाही, मलाच फोन आला. म्हणलं काय? मी बोलतो संदीप भाऊची. मी काय? हे सुद्धा बोललो. तुला काय म्हणलं? तू वर गाठो गेलाय का? मी काय म्हणलो हे बोल. वर गाठो गेलाय का? चला ना फोन तर आला ना मग तुमचा. मग? कोणाच्या याच्यावरून आला? त्या अनिलनं मला फोन केला. मग अनिल काय मला म्हणला का बुवा तुमचं काय पैसे आहे ते ठेकेदाराला मी त्याची सांगतो. आईची गाठ त्या अनिलची बी. म्हणजे मी इतका आडगे आहे. तू समजू नये कर बाईट. तो ठेकेदार आता एवढं अनिलने तुम्हाला फोन करायला होता. उलटा खरं का खोटं? मोबाईल स्विच ऑफ झाला. हे बघा ना. ये, बाबा, हे खडी घे. बत्ती घे, दर्जा चला लावा. या इकडे चला. हा, घे. या साहेब चला. काय आपल्याला वाद नाही बघा कशा पद्धतीने ठेकेदाराची किती ताकद आहे हे याच्यातून दिसतंय. कशा पद्धतीचे ही काही निवडक गावकरी यांनी तयार केलेले आहेत आणि असे पाठवले आहेत. नाही, नाही, गावकरी पाठवायची गरज हे काय आहे साहेब? आहे ना पण त्याला विचार ना त्याला बंद केली का नाही. तू विचार ना ही गाडी खडी वापरायची नाही. तू त्याला विचार ना हे ठीक काय आहे मग? मी स्वतः नाही तिकडे ती वापरायला लावली. याला हे बंद केले म्हणून ठेवले. अजिबात नाही. चला ही खडी बंद केली त्याची चला पुढे टाक. वापरायची नाही. चला वापरली दाखवतो. नाही, नाही, वापरली दाखवतो. ही खडी कशी अहो हा वापरायची? अहो ती काढून आता नवीन आली खडी दादा. नवीन नाही आली. चुकीचं आहे. हे माझं शेत आहे. नवीन नाही आली. तू नाही, तुमची मी खडी रोज- काही हो मी रोज येतो येतो. तुम्ही असं चुकीचं बोलू नका. काय त्याला उलट मी म्हणलं बाबा ही खडी वापरायची ही वापरायची नाही गाडी. तुम्ही म्हणले का? हो मग चला आपण तिथे खडी टाकली ती आपण पाहूया. हा, चला दाखवा मला. चला हे बघा आता पोपट रावते हे नेते आहेत आदिवासी समाजाचे आणि आता ते आपल्याला दाखवणार आहेत का काम किती चांगलं चालू आहे. हे बघा आता मित्रांनो खूप हे बघा मित्रांनो किती चांगलं काम आहे. हे पोपट रावतेंसमोर मी आदळतो. हे बघा रामकृष्ण हरी बोला बोला. नको तर रामकृष्ण. हर हर महादेव. हा, चला हर हर हा? महादेव. हा. कसं आहे बोला काय आहे? मुरुंबच आहे मुरुंबच. मुरुमच आहे. हा मुरुंबच आहे. किती आपदा मुरुंब. मित्रांनो कशा पद्धतीने या आदिवासी भागामध्ये रस्त्याची बोगस कामं केली जातात बोगस अजिबात आणि- नाही. काम दर्जेदार आहे. बोगस अजिबात नाही. आणि कशी अशी बोगस लोक तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. अडथळा आणण्यासाठी तर यांना काही त्यातला का ब माहित नसतो इस्टिमेट मधला. काही माहित नसतं. आम्ही ज्या आणि टॉपिक मग- इतके दिवस 25 वर्ष राजकारण आणि केले. मग ही लोकं अशी तुम्ही जी हे काही काही करताय, शिकवायचं नाही आम्हाला. ही अशी तुम्ही लोक काय येतात. आता याचं उत्तर मला आता सापडत चालले. काय येतो बाबा काय आता याचं उत्तर सापडत सांगा ना मग. सांगणार आहे आता दुसऱ्यांच्या समोर. सांगा, तुमच्या सांगा. समोर नाही सांगणार. सांगा तू आता सांगा. 3 वेळा झाली अहो, एवढी हे झाली. direct अनकट अर्धा येणार का? किलोमीटरचा रस्ता नाही तर 3 वेळा बाईटी चालल्यात एका रस्त्यावर. बर बर आणि रस्त्याचं काम जर दर्जेदार नसतं तर आम्हीच म्हणलं असतं हे. हे बघा, ही खडी आहे ना, आता काम आता नाही टाकले ही तवाच टाकले. आता नाही चुकीचं बोलू नका काही. ही बरं. पहिलीच टाकले. बरं ना? काही आपलं बरं, ठीक बोलणार आहे. आहे. चला या वाका हा. वाका ना खाली. हा चल ना वाग ना घे ना. काय आहे? काय आहे? खडी काय अजून कशी बाई कशी पाहिजे मग कशी बाई अजून खडी. हे गारा हा मग हे गारा गारा काय त्या गारा आहेत हा? काही गारा न फिरा एवढं चांगली खडी असून मला सुद्धा माहिती आहे, हे सगळं हे काय चाललंय एक नंबर वेरींची खडी आहे. एक नंबर आहे. काय जे? वेरींची आहे वेरीची. विहिरीची हो कुठल्या अरे हे कुठल्या वेरींची आता घेतली काय झालं असेल माहितीये का आपण तिथं ते हे एकच बघा नंबर खडी, मित्रांनो एक नंबर. मला दाखवायचं काय आहे, हे काय चाललंय माहितीये का हे जे आहेत ना हे गृहस्थ त्यांची या ठिकाणी त्या ठिकाणी जिथं ते डबर वगैरे मुरुम काढलाय का ती जमीन यांची आणि यांनी काय केलंय त्या ठेकेदाराला ते मुरुम वगैरे डबावर विकलेलं आहे अरे वावरात लेवल चालली आपली मी नाही डबर विकलं. काही खोटं आणि बोलतो, ते मला मुरुम डबर वगैरे विकलं विकलेले नाही. आणि काही जे डबर हाय विकलं नाही. टेन्शन जी वायर आहे का हाय काय नाही, टेन्शन तुम्ही येता काय ला- त्याच्या खाली आहे ना याचं त्याच्या उत्तर खाली मी काढतो जनतेसमोर. त्याच्या खाली ते तुम्हाला फाईट खोटं उडवत झालंय. होते का मार करत होते हा, बाहेर ब्लास्टिंग? गेले, ब्लास्टिंग नाही ना प्लास्टिक नाही कुठेही ते ब्लास्टिंग ब्लास्टिंग आहे ना काही हे बनवू यांच्या नका. सांगण्यावरून तुम्ही- चाललं होतं. तुम्ही बातमीमध्ये काही बनवू नका. प्लास्टिक नाही ना हा, प्लास्टिक मुरुम नाही. हे मुरुम आहे. डबर हा, हे मुरुम आहे. सगळं यांच्याकडून घेतलं जातंय आमच्याकडून नाही घेतलं ते काही लोकांचे काही तुम्ही तर म्हणलं आता मग ते तुमच्या जागेत कसं काय आले ती खरी टाकले माझ्या जागेत काय कशी टाकू काय? नका त्यांनी. किती आता भाडे? रस्ते- भाडे काय मी भाडेवाला आले का माणूस? मी काय भाडेवाला आहे का? बाबा हे बघा काही आपलं सांगताय. बघा बघा चला आता बघा आता म्हणजे कशी लोक इथं समोर आणली जातात हा, दाखवा. ही कशी गार हे बघा ना बाबा आम्ही काही तुमचे दुश्मन नाही 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 दुश्मनाचे तुम्ही येता काय याचं उत्तर आलंय माझ्याकडे म्हणजे आता. काय आले 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 मी बघतो. बघा आता 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 बघणार नाही 3 वेळा तुम्ही आले ते एवढी आत- किलोमीटरच्या रस्त्यावर.
काय मग आता हे सांगा ना. रस्ता त्याप्रमाणे चालला नसता तर मी मान्य केला असता, पण मी स्वतः या रस्त्यावर दिसा आड येतोय आणि आपण तुम्ही सांगताय का याचं काम असं झालं आणि ती खडी अशी वापरली आणि तशी वापरली. मग कशी वापरली? हे हातात काय? हा आहे ना, असू द्या ना, हे काय माझ्या हातामध्ये सर? आहे ते ना खडीच आहे काय. खडी मग? का गार आहे? नाही ना खडीच आहे. त्याला काय एक कोपरा गारच असला म्हणजे काय लगे गार झाली का? ही काय तुमच्या एरीच होत उलटी बाजू नाही ना, आपल्या एरीचं नाही, माया हे एरीचं काय उलटी सुलटी सगळीकडे बघा. माया वेरीला कुठेही नाही, मला उचलली नाही माय बिचाऱ्याने, तर काला मी त्याच्यावर आरोप करू कोणावर? मग तुमच्या जागेमध्ये ते खडी टाकले का? मग टाकली ना त्याने, टाकली तर मग आता रस्ताच चाललाय म्हणजे मी काय तेव्हा इतकं अडगाय काय लोकांमध्ये समाजात फिरायचे म्हणजे. दिले का मग तुम्ही त्यांना? मला टाक बाबा, म्हणला तू रस्ता चांगला कर. त्याला उलटी मी तिथं थोडी ती गाराची खडी निघाली, वापरायची नाही हे बोलणारा मग आता हे काय पोपट वापरलंय? नाही वापरलं ते. मग हे काय होतं आपण? नाही वापरलं, नाही वापरलं. मित्रांनो वापरलं हे नाही. बघा कशा पद्धतीचं या वापरलं ठिकाणी नाही. मी तर- आदिवासी भागामध्ये काही असे लोकलचे पुढारी आहे, याला हाताशी धरून आता कसं एखाद्याची मुस्कटदाबी करण्यात अरे येते. हाताची जरा एवढं हे निर्लज्ज आम्ही असे नाही. हे आहेत, हे जे एवढे निर्लज्ज. सगळं उलटं हे बघ, पाहिलंय. ही मोरी बोगस यांनी ते केली. शेवटी त्याला मी रात्रीत मोरी बदलायला लावली. हम्म. ही जुनी मोरी आणून टाकायला लागला. ही बाई तशी या ना, मी दाखवतो. म्हणजे जुनी मुरी वापरत होते काय वापरत होता त्याला बंद काय बोलता? केलंय मी. बाबा? त्याला लगेच मग रात्रीत तुम्ही तर म्हणताय चांगलं काम मग केलं, आहेच आहे ना, मग जिथं चांगलं आहे त्याला मी चांगलंच मानणारा माणूस आहे. आणि मग जुनी मुरी वापरून देत होते का? नाही ना वापरून दिली त्याला. मग ते कसे काय वापरत होते? तो वापरत होता तरी मी त्याला वापरून दिली नाही. बघा ती मोरी बरं. काढून टाक, चालणार नाही ती. काढून टाकली मग? नाही नाही काढून टाक, काढून टाक. नाही. हा, हा, हा. आणि हे असं डबर काय कर? काय? हे. ते वापरूनच दिलं नाही ना. अहो अख्खे 3.5 किलोमीटरला हेच आहे. नाही 3.5 किलोमीटरला नाही, काही नका आपलं चुकीचं बोलू नका, हा. अजिबात नाही, चुकीचं नाही. ठीक आहे. हा, चाललंय चांगलं चाललंय. ठेकेदाराने कधी फोन केला तुम्हाला? एकही दिवस त्याला विचारा, मला ओळखीत सुद्धा नाही. तो फक्त कसला आला तो? नाही ते नाही सांगता येत कसं आला तो. आणि तुम्ही सगळी नाही त्याला ती शिवाय देऊन सांगतो, ऐकायला कसा आला ते माहित नाही. हा. मला जे माहिती भेटली हा. का संदीपम तेवर गेले, म्हणला थांब आज मी जातोच. आणि कार्यक्रम करतो यांचा हा, करणारच. फटकून काढणार. फटकून नाही काढायची, पाळी आली तर काढणार. बोल मारा मग आता काय? मारू मग काय आता आहे. काय आपलं बोलतंय. बघा आता या अशा पद्धतीचे हे जे आहेत ना पोपटराव, ते काय झाले म्हणजे नक्की इतर वेळेला माझ्याकडे येत असतात, चुकीची कामं आहेत, नाही, इतर रस्ता बोगस आहे हा, तिथे. बस, मग हे पण म्हणलं. आज आहे ना, आज अशी आज काय चांगल्या- जादू आज केलेली आहे चांगल्या रस्त्यावर तुम्ही ठेकेदारांनी. बोगस बातम्या करायला निघाले. काय जादू केली ठेकेदारांनी का ते एवढे भांडायला आले म्हणजे तुम्हाला बी कळू शकतं. नाही परवानगी नाच, मी तर इथून पुढे या तुम्ही बघा, मी पोलीस केस करणार. परवानगी नाच काय मग पोलीस आले तरी बी पोलिसांवर केस का? हा करायचीच. पोलिसांनी बी तुम्हाला विचारून ते गाव ना, मग नाही त्यांचं काय संबंध, ते काय बाईटी करतील गावात येऊन. म्हणजे काय बाईट करणं म्हणजे गुन्हा आहे का? हा गुन्हाच आहे. काय केलं मी? तुम्ही तिथं विचारायचं गावच्या लोकांना, ग्रामस्थांना घ्यायचं, बाबा इथं काय चाललंय हे गावाला माहितच नाही. तुम्ही उठायचं, इकडे आडवा कॅमेरा धर, त्या देवराम लांडेच्या भाषेत, तिकडे आडवा कॅमेरा धरून चाललंय. देवराम लांडेव जाता काय तुम्ही? जवायचा प्रश्नच नाही. हा मला काय म्हणायचे, तुम्ही त्याशी येऊन गेले, ही तिसरी वेळ आहे तुमची. म्हणजे काम जर दर्जेदार आहे तर तुम्ही त्या ठेकेदाराला नाव ठेवायचं कारणच नाही. का बरं तुमचं काय पुळ काय एवढं ठेकेदार? पुढे गाडीची अरे खडी काढून टाकलं ना त्या दिवशी. काय काढलं, चुकीचं बोलणं. बाबा बातम्या बघता का नाही? काढलं ना नाही अजिबात बाबा, हे काढलं का नाही? नाही काढलं. ही ऐका काढली. हे काय बडबड. बाबा ही खडी होती ही जुनी, खडी काढली काढली का का नाही? नाही? नाही काही आपलं घाबरतं काय झालं? नाही काढली रोज असं तुम्ही गाईड. नाही काढू हे कसं घाबरू नका बाबा. याच्यावरती सगळं पाणी बरोबर रोलिंग करायचं. हे तर बरोबर आहे. हे बरोबर, हे मान्यच आहे मला. नंतर 60 mm. किती mm? 60 MB. चिपा नाही, खडी. हा बरोबर ना. ती बी चांगली. आता ही 1 नंबर क्वालिटी खडी. हा ही पसरवायची. हा बरोबर. पसरवली काय, ही जी अशी ही जी कडी पसरवली जाते, यानंतर याच्यामध्ये ना हे गॅप, हे असे सांधे तयार होतात. हा, ते बरोबर, अशी छोटी खडी वापरायची. मग मी हा, तेच हा, म्हणतो ना, हा. ती तीच 2 फुटासाठी मी हा, म्हणतो, ऐका ना, ती ऐका ना. तरतूद आहे. मग आता काय केलं याच्यामध्ये, काय ह्या जो ठेकेदार आहे ना त्यांनी त्याच्यामध्ये ती खडी युज नाही केली. ऐका, पहिली गोष्ट ऐका, हा, बोलू नका बरं, मध्ये मध्ये. बरं. तुमचं झालं, मी ऐकत बसतो तुमचं हा. 2 तास. मग ती यूज करायची आणि त्यानंतर परत जो मुरुम आहे तो का अख्खा नाही टाकायचा, बरोबर. एक छोटासा लेअर पातळ टाकायचा, पातळ पातळ. टाकायचं, पातळ. आणि त्याच्यावर पाणी मारायचं. बरोबर आहे ना. त्याला काय म्हणतात, जीवन म्हणतात. हा बरोबर ना. पण ते वरच्या थराले बाबा, हा, अजून अरे अजून याला- वर थर अरे आलाच हे काय नाही वर त्याचा. थर आहे? हा, नाही अजून जीवन नाही, आहे हा. अजून नाही, अजून नाही, याच्यावर एक थर आहे अजून. नाही नाही हे ऐकूनच घेते नाही. अरे बाबा, हे बघा, नाही, याच्यावर आहे तो. जीवन हे हे GSB. आता या लोकांना ऐकायचं नाही का, हे यांना शिकायचं पण नाहीये.
हे कशा पद्धतीने ना हे फक्त आपलं चाललंय आपलंच गोड दामटायचं काम ह्या ठिकाणी आपल्याला पोपट शेट रावते कोण होत आहे चाललंय त्या रस्त्यावर सारखं ते कामाचे गावाचे नाव बदनाम होते पुढे काम चाललंय काय आमच्या गावाचं नाव घालतं गावाचं नाव बदनाम करायचं काम तुमचं चाललंय दुसरं काही चाललं नाही हो मग बदनाम केलं कशावरून केलं बदनाम सांगा नाही, ना चांगल्या कामावरून बदनाम होते. रस्त्याचा आणि गावाचा काय विषय आहे रस्त्याचा गावासाठी तर रस्ता पाहिजे हे तुमच्या गावासाठी आहे का नाणे घाटक जायचं नाणेघाट म्हणजे गावाचा आपल्या- जमीनच ते गावाची तिथपर्यंत नाही ते काही सांगू जमीन नका. खाजगी आहे असू द्या, रस्ता खाजगी. सार्वजनिक आहे असू द्या खाजगी रस्ता सार्वजनिक आहे कुठेतरी विकास होत चाललाय तर आपण आता सारखी बाईट धरला आडवा मोबाईल का चालले बाईट करायला बर मग आता काय केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे त्याला त्या पद्धतीनं बोललं पाहिजे वे बाबा जिथं आपल्याला आता तुम्ही समजा गाडी कडी आहे हे बाबा इथे वापरू नको हे मला मान्य आहे. पण सर्व रस्ताच खराब अरे ही कुठली पद्धत कसं पाहिजे रस्ता 10 फूट जर बाबा कुठे ते खडी वापरली असेल तर 3.5 किलोमीटरचा हिशोब करायचा काय चला ना आपण चालत चालत जाऊ मग चालत नाही, मग तुमचे काय डोळे उघडू आपण नाही, नाही, असं चालत चालत नाही, जाऊ तुमच्याच उघडे आलोय मी काढ कुठे इथे, चल. काढा ना हे काय काय? ए यार इकडे जरा राजावकर रे इथं काय आहे आपलं उघडा ना राजावकर इथं जरा राजू शेठ नमस्कार पुढं काय? काय आहे दाखव पुढं गारगोटी आहे. ही काय आहे? दाखव पुढं गारगोटी. त्या खाली बरोबर का नाही? हो, दगडच नाही खाली. ते बघ, पाणी मार्गाला सुद्धा आहे. दगड आहे का खाली? त्याच्या खाली उकर ना राजा दगड आहे का? हा आहे कर बाबा राजू शेठ उकरा याच्यात दगड लागतोय का दाखवा ही खडी नाही मग काय हा कोपरा नेला काढ वर काढ. खडी गुतली ना काढा ना मग काही बी. लय पॅक झाले संदीप भाऊ पेग झाले मग काय मग पेग झाली तर मग कशी काय काढता तुम्ही नखानी हे मी हे रोलर फिरलाय तर हे हे एखादा अर्धा हे काम चांगलं चालू आहे अरे चांगलं नाही तुमचं चांगलं भरलंय नाही भरलं का तो ठेकेदार ओळखीत नाही नाही नाही, आपण चला त्या पोपटराव त्यांना आता काय बघा मला काय सार्वजनिक बातमी करतोय वैयक्तिक घुसायचं मला बी काही कारण नाही हा आम्ही सार्वजनिक बातमी करतोय पण आम्हाला वैयक्तिक घुसायचं काही कारण नाही हे आज सार्वजनिक बातमीच नाही तुमच्या जवळ जरा मी माईक ऐकू येईल तुमचं काय म्हणतात काम दर्जेदार आहे असं पोपटराव त्यांचं म्हणणं आहे ठीक पोपटराव त्याचं गावाचंच म्हणणं आहे बघ सगळी पाहत आहे बसतात टाकाटक तुझ्याकडे हे काय अख्खं गाव म्हणताय ते पोपटराव त्याचं काय आलं ते तुम्ही आपलं काहीतरी करताय 4 दिवस झालं रोज उठले का घेतला आडवा मोबाईल का चालले ना घाटाला आले का परत तिथंच हा मग गाडव कुठं पाणी प्यायलं नाही गाडो पिईल तिथंच गाडो पिय पाणी प्या तिथंच येते आलं ना तर संपलं असं यांचं म्हणणं आहे आता हे बघा हे जे ठेकेदार आहे ही लोक आहेत ही सगळे मॅनेजमेंट करतात इथं यांचं बसून. काही संबंध नाही तर हे असे इकडे करा रोल करा आमचं आम्हाला बोलते आमचं गाव एवढं लाचार नाही अहो, तुम्ही गावाला नाही बोलत आम्ही. धंदे सोडा तर मग हे लोकांना असं बनवायचं, अशा राजकारणाला पद्धतीने नाही हे चाललेलं आहे तरी माझी वरिष्ठ अधिकारी म्हणजे पोलीस अधिकाऱ्याला देखील विनंती आहे का याच्यामध्ये आजच्या 10 वाजता पत्रकार साईटवर येतील तुम्हाला आता एवढी लोक आलेली आहेत एवढं बोलता तुम्ही हा? तुम्ही कोणी मी आता इथं साईटवर इंचार्ज आहे मी तुम्हाला तुम्हाला विचारलं विचारलंच नाही मला विचारलं पण तुम्ही माझा 7 नंबरचा बाईट सोडला का नाही सोडतो ना भाऊ. नाही ना तुम्ही 7 6 नाही. सोडले तुमचा नंबर किती आहे सांगतो 7 आहे तुम्हाला. 6 सात सोडले आहे. 8 9 10 12 सोडले 7 नंबर सोडला नाही तुम्ही 7 नंबरचा सोडा तुम्हाला माहितीये का मला सगळं माहिती किती आहे. नंबर आहे आपला 7 नंबर आहे माझा आपला मी बघितलं 14वा नंबर आहे नाही 7 नंबर आहे माझा आता 7वा मारा. 6वा सोडला 8वा मारा. 9वा 10वा 12 मारा मारा नाही ना मारा तुम्हाला काय ज्ञान देणार मारा ना मग तुम्हाला 7 आहे का 8 आहे काय तुम्ही 6 सोडलं 7 नंबर का नाही आला बघायला एक येते नाही ना मग कसं काही किती झाले बघा 12 तुम्ही आता तुम्हीच मगाशी म्हणले 12 सोडले नाही मी खोटं बोललो कसं काय बोलले तुम्ही खोटं असंच बोललो नाही ना. किती झाले मग? काय आहे, मला माहिती किती झाले मग काय माहिती तुम्ही आपल्याला? 6 पर्यंत बघितले माहिती. 8 सोडले 9 सोडले 7वा नाही सोडला तुम्ही 7वा नाही सोडला नाही सोडला मग आता 13 कशी काय झाली मला माहिती तुम्हीच म्हणले 12 सोडले मगाशी तुम्ही मला सांगितलं 12 कळलं सोडले तुमचं. आंबेगाव तालुक्यामध्ये राहत आहे चांगली हुशार आहे हो यस ठीक आहे. आम्ही हुशार आहे म्हणून तुमचा आम्ही नंबर इथं आहे. काम चांगलं करतो आम्ही इथं चांगलं करता हो यस तुम्ही त्या बाईट मध्ये स्वतः सांगितले कबुली दिली तुम्ही मला मी कबूल माझ्या- दिली हो माझ्या बाईट मध्ये काय? दिली का तुम्ही एवढं लांबून येऊन चांगलं काम करता आणि ते काम चांगलं का नाही करते ही बाईट मध्ये तुमच्याच तोंडातून आहे. असेल ना तर आपण- हो यस फक्त डिलीट मारून सोडू नका ते तुम्ही ती बाईट डिलीट मारून सोडायची नाही एकच मिनिट मी गावकऱ्यांच्या नाही नाही तुम्ही नका बोल तुम्ही हे बघा तिथं आले होते अनिल रावते सोबत त्या ठेकेदाराचं काय ते बघायला आहे का? तुम्ही बोलू नका तुम्ही जुन्या व्हिडिओ मध्ये होते ऐका हे अख्खा गावकरी आहे
लगेच जमले का? ऐका ना, काय न्यूज द्यायच्या त्या. नाही तुम्ही आलते का नाही आम्ही राहू ते सोबत? आलतो म्हणजे मी तिथं असतोच कशाला कामाला. आलते? माझं घर आहे तिथं. तुम्ही काय आलते माझं घर. तुम्ही काय म्हणत होते? हे माझं घर. ठेकेदाराकडून पैसे घ्या. कोण मला काय माहित, कधी 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 कोणी बोलला. तिथं म्हणले ना गाडीमध्ये. कोण बोलला? यांना बाजूला लावलं त्यांनी. हे बघा, हे माझं घर आहे. इथून पाठीमागं बरं, ते आम्ही राहू दे, बाजूला ऐका चाललो होतो ना, ना. इथून माझं घर बरं, आहे. ठीक आहे, ऐका, काय म्हणणे? तुम्हाला काय न्यूज द्यायच्या द्या, फक्त आहे ना पाऊस पडायचा. तुम्हाला सांगतो, माझ्या वडिला एकच मिनिट, माझ्या वडिलांचा आहे ना हा रस्ता बारीक. एकच मिनिट, माझ्या वडिलांचा इथून आहे ना गाडीवरती जाताना आहे ना मोठ्या ढंकरने ना पडून इथं ऍक्सिडेंट झाला. अजून त्याचा पाय फ्रॅक्चर आहे. का रस्ता बारीक होता. आता हा रस्ता होतोय ना, होऊ द्या, विषय नाही. फक्त आहे ना आम्हाला आहे ना न्यूज द्या. उलट रस्ता चांगला झाला पाहिजे. मी तुम्हाला मान्य करतो, उलट तुमच्या विषयी म्हणजे रस्ता एवढा चांगला झाला पाहिजे की तुमच्या न्यूज मधून हे कॉन्ट्रॅक्टर सगळे जागे झालेत. फक्त रस्ते ना, आम्हाला फक्त पाऊस पडायच्या आतमध्ये होऊ द्या. भाऊ मी आता सांगतो तुम्हाला, हा, बोला सर. हा जो रस्ता आहे याच्यामध्ये हा रस्ता तुमच्या आता ह्या G2 झालाय बरोबर. याच्यावरती एवढं माहिती ऐका ऐका आहे. मी बोला, सांगतो बोला. तुम्हाला, यानंतर डांबर कधी पडणार हे माहितीये? हे पुढच्या वर्षी पावसाळ्यानंतर पडणार. हा, हे ओके. माहितीये का? नाही हे ना, माझ्यामुळे नाही होत. ऐका 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 ऐका. हा रस्ता बाबा, हे एकतर यांना आहे ना काही माहित नाही. हे नुसतं हे बघा ओरडा. रुबाब नाही पाहिजे. मोठे नाही. पाठवलं होते इथं आमची कामं पडल्या तिकडे ट्रॅक्टर नाही रस्ते नाही का काय नाही काय आपलं बोलतो ठेकेदाराशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही, त्याने याच्याशी बोला. नाही, नाही. बाबा हे थांब थांब एकच थांब. मिनिटं. इथे तुम्ही आता करणार आहे का डांबरीकरण? हो, सर, एकच मिनिट. शासनाकडे जर पैसे उपलब्ध असतील तर चालू वर्षी त्याचं हे होईल. आणि एक ऐकलं? मिनिट, ऐकलं का? तुम्हाला काय माहिती? ऐका, तुम्हाला काय माहिती बुवा का हे चालू वर्षी होत नाही हे तुम्हाला काय माहिती? इंजिनियरने सांगितलं, आगड्यांना विचारा. का बरं का सगळ्याच्या बरं? ताब्यात काय कारण काय? तुझ्या बंद नको मागच्या वर्षी आम्हाला आज हे वर्षी काम नाही, पुढच्या वर्षी होणार आहे. पुढच्या वर्षी लोक येऊन देतील का? हाणतील ना धरून. आज याच्या पुतळ्याच्या ताब्यात आहे रस्ता आगळ्याच्या तिकडे ताब्यात आहे ना आगडीच्या. आगळ्यांचा तो हप्त्याला गाठ करे नाही. तुझ्या बनवायचा त्यांचा सोड इथं नाही अरे बाबा, तिकडे आहे ना. नाही तिकडे नाही आज शिवाय तिकडे नाही मला माहिती आहे कोणत्या ताब्यात रस्ता येतो माहित नाही काय नाही आपलं घरला बाबांचं तुमच्या चाललं माध्यमातून होतं. हा रस्ता पाऊस पडायच्या आतमध्ये होऊ द्या. इथं तुमच्या आमच्या माध्यमातून. अडचणी हो तर मग आमचं तर उलटं झालं पाहिजे. उलट कॉन्ट्रॅक्टर नाही एवढं आहे का तुमच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर जागे होतील. तुमच्या माध्यमातून सगळे कॉन्ट्रॅक्टर जागे होतील. अरे चाव चाव करून काय हे का रे बोला. हे बघ, सगळे गावकरी जमा झाले. तुमच्या माध्यमातून सगळे कॉन्ट्रॅक्टर. कोण गावकरी जमा झाले हे बा? गावाला नाही, सगळे टकाटक पाहतो नाही. काय म्हणणे तुमचं? अहो काय नाही, आम्हाला काय फक्त पाऊस पडायच्या आधी तुम्ही रस्ता करून द्या. चांगली गोष्ट. आमचं तेच काय म्हणणं. करू तिकडे? अजून काय? मग आता काय अजून काय आमचं म्हणायचं? म्हणणं आहे, हा रस्ता पावसाळ्याच्या आत एकदम भारी क्वालिटीचा झाला पाहिजे. आपण पाऊस पडायच्या मध्ये पाऊस पाऊस पडायच्या आतमध्ये रस्ता झाला. संदीप भाऊ, पहिल्या ग्रामसभेला आम्ही तुमचा सत्कार करणार. आम्हाला रस्ता चांगला अक्षय पाहिजे. तृतीया झाली ना का पाऊस चालू आहे आमच्याकडे. आम्हाला फक्त बरोबर आहे, आम्हाला रस्ता चांगला आमचं पाहिजे. तेच म्हणणं आहे. फक्त पाऊस पडायच्या आतमध्ये. पाऊस पडायच्या आतमध्ये हा रस्ता झाला पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे, पण तुम्ही अडथळा येऊन करू नका. अरे रस्ता मी नाही अडथळा करत. इंजिनियर म्हणतात खराब काम चालले. तुम्ही आता रोज इथे येऊन आमचं काय म्हणणं, तुम्ही त्यांनी बंद पावलं तुम्ही करून द्या पाऊस पडायच्या अगोदर. अजून कोणी गावकरी तेच तेच आहे. काय म्हणणे? पाऊस पडायच्या आतमध्ये रोड झाला पाहिजे. आम्हाला लहान लहान मुलं गावातनं तिकडं आम्ही जीवदानच्या पायथ्याला राहतो. तर ही मोरीचं काम आहे, तुम्ही आता बंद केलेलं नाही, आहे. मी नाही केलं मुरीचं काम. मग बाहेर द्यायला आले, मग नाही 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 नाही. आम्ही इकडे रस्त्याचं करायला आलोय, मुरीचं कोण नाही करायला आलो. मग पावसाच्या आत रोड झाला नाही तर आम्ही लहान लहान मुलं अरे तिकडे मुलीचं काम कोणी न्यायचं. करेल? अजून काय म्हणणे? तर लवकर काम झालं पाहिजे ना. लवकर जून महिन्याच्या आत काम झालं पाहिजे. चला आता हे चार पाच जण आहेत. तुम्ही इथलेत का भाऊनो? तुम्ही इथलेच आहेत का? आम्ही बाहेरचे गावातलेच आहेत आम्ही. गावातले? बरं आम्ही करतोय चुकीचं करतोय काय करतोय? काही नाही आम्हाला, आमचं काय म्हणणं नाही. आमचा गावकरी सांगतात ना रस्ता चांगला झाला पाहिजे पाणी पडायच्या आत. बस एवढं आमचं म्हणणं आहे. आमचं पण म्हणणं तेच आहे. हा, मग आहेत, मग जाऊ दे त्या विषयी. तुम्हाला काय वाटतं? आमचं तेच म्हणे, चांगला फक्त रस्ता आहे. वेळेत जाणं होणं महत्वाचं आहे. बाकी आमचं काय विषय नाही. पण रस्ता कसा झाला पाहिजे? व्यवस्थित झाला पाहिजे. मग आमचं काय म्हणणं आहे? तुमचंही काय नाही म्हणणे, तुमचंही तेच म्हणणे, पण झालं पाहिजे वेळ. मग ही माझी संघ का बांधतात? नाही 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 नाही, कसं आहे, वेळेत होणं महत्वाचं आहे. आता हे तुमचं चाले ठेकेदार, आता ठेकेदार बंद करा, त्यामुळे हे रस्ता बंद साहेब हा 2-3 वर्षापासून रस्ता मंजुरी. आहे, पण ते होणं महत्वाचं आहे. तुमच्या पोपटराव त्यांनी कधी प्रयत्न केला का? नाही नाही, आता कार्यकर्ते आमचा. आपण तिथं रस्ता चांगला करण्याची मागणी आहे आपली. हा हा, हो द्या, हो तुमचं द्या. बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही, बरोबर बरोबर. चला आता या निमित्ताने बघा, आता हे सगळे जे काही गावकरी आहेत 1 2 3 4 5 6 7 8 जण आहेत. 8 जण. तर या ठिकाणी आता आपण सगळं परिस्थिती पाहिलेली आहे. आणि ठेकेदाराने कशा पद्धतीने हे जरा मागं तुम्ही जरा हे दाखवा.
अख्खा गाव जमून येईल, अख्खा गावकरी जमव, आमचा जमव. रस्ता अडवलाय. तर अशा पद्धती त्याचे कामगार पळून लावले तुम्ही कामगार. आम्ही हा तुम्ही लावले. आमची काय ताकद बाबा. तुमची काय ताकद, तुम्ही सारख्या बाईट आडवा मोबाईल अरे पण तुमचं काम चांगलं आहे तर पळून का जाता? पळून काय जाता तुम्ही, काय येता इथे बाईट करायला, काय कारण आहे? आता इथं यायचंच नाही असं हे काही 4 जण आहेत या गावातली, यांचं म्हणणं आहे. आणि सगळी जी आहे ही बडबड नका करू. तर आता शांत बसा. तर आता ही सगळी बाजू आपली जी बातमी आहे ती व्यवस्थित आपण केलेली आहे. ही अनकट लावणारी कशा पद्धतीने जुन्नर तालुक्यामध्ये गुढीला टोनगा लावण्याचं काम केलं जातं. आणि हे टोनगा लावण्यासाठी अधिकारी तर आहेत, पण कशी काही लोक देखील या ठिकाणी पुढे येतात आणि कसं या कामामध्ये अडथळा निर्माण करतात आणि कसा पराभव करतात हे दाखवण्याचा आज या ठिकाणी हे सगळं चित्र स्पष्ट झाले आहे. आणि आम्ही हे काही 4 जण आली म्हणून काही काम बंद करणार नाही पहिली गोष्ट. तर याच्यामध्ये हा लढा कायम राहणार आहे जोपर्यंत ह्या गावामध्ये चांगला दर्जेदार रस्ता होत नाही आणि पाऊस पडायच्या आतमध्ये एकदम डांबरी एकदम छान रस्ता होत नाही, गारपट दगड उचलल्या जात नाही, तोपर्यंत हा लढा आपला कायम आहे. मग पोपटराव ते येऊ दे, आपल्याशी काही संबंध नाही. आपण जे आहे ते आपण करणार. तर ठीक आहे, धन्यवाद. चला आता लय झाला, बघा जरा ही परिस्थिती आहे गावोगावची.